भव्य अशा हंडे घागरी घेऊन पाण्यासाठी एजू कार्यालयात आलेले आहेत। सावरगाव गोरे म्हणलं की पाण्याचा दुष्काळ आला आणि त्यातही बी जलजीवन मशीनचे काम त्या गावामध्ये झालेले आहे आणि त्यातील नागरिकांनी सरपंच यांना दाव्यानं बांधून आणलेलं आहे। या नागरिक सरपंचाला विचारू आपण की बुवा का बांधून आणलं। सर सांगा, तुम्हाला का बांधून आणलं? साहेब, काय झालेलं आहे, 2 वर्ष अगोदर ज्या वेळेला मला निवडणुकीसाठी उभं राहायचं होतं सरपंचासाठी, तर त्यावेळेला प्रचारादरम्यान मी लोकांना सांगितलं की मला तुम्ही निवडून द्या, निवडून दिल्यानंतर गावातल्या जेवढ्या काही समस्या आहेत हे मी तुमच्या सोडवील। त्यामध्ये माळपठारावर सर्वात मोठी असलेली आमची जी समस्या आहे ती आहे पाणी, आणि मागच्या 40 वर्षात ती कधी समस्या सुटली नाही। मग आता काय झालं, 2 वर्ष झाले, 2 वर्षामध्ये जलजीवन मिशन ही योजना सावरगाव गोरे येथे मंजूर झाली। जवळजवळ 1 कोटीच्या वर अशी किंमत या योजनेची आहे। असं असताना 2 वर्ष अगोदर आमच्या गावामध्ये फक्त अंतर्गत पाईपलाईन टाकलेली आहे, त्या योजनेचे विहीर पाणी टाके हे काहीच सुरू झाले नाही। आता विषय लोकांनी बांधून का आणलं, तर गावात ज्या वेळेला मी आश्वासन दिलं होतं की मी तुम्हाला पाणी देईल, मी लोकांना सांगितलं की ही जलजीवन मिशन जी योजना आहे ती माझ्या हातची नाही, ही जी जलजीवन योजना आहे ही वर बसलेल्या साहेब लोकांच्या हातची आहे। BDO साहेबांना, SDO साहेबांना, तहसीलदार साहेबांना या संदर्भात मी निवेदन दिले। याच्या अगोदरही वेगवेगळे निवेदन आम्ही दिले, लेखी स्वरूपाचं, तोंडी स्वरूपाचं यांना बोललो, पण अजून या 2 वर्षात जलजीवन मिशनचं काम हे 2% वर आमच्या गावात झालं नाही। जर मी सुरुवातीला गावाच्या लोकांना सांगितलं मला निवडून द्या, मी तुमच्यासाठी तुमची पाण्याची समस्या निपटवील, मी तुमचा प्रश्न सोडवेल, पण आज अशी परिस्थिती आली, घराच्या बाहेर निघाल्यानंतर प्रत्येक जण माझ्या दारात येऊ लागलं आणि म्हणू लागलं साहेब तुम्ही बेईमान झाले, कारण तुम्ही ज्या वेळेला इलेक्शनला उभं राहिले त्यावेळेस तर तुम्ही मला सांगितलं होतं की मी तुम्हाला पाणी देईल, पाण्याची समस्या मिटवेल, पण आज परिस्थिती अशी झाली की जलजीवन मिशन 2 वर्ष अगोदर मंजूर झालं, पण ती योजना आमच्या गावात राबली नाही। पण हे लोकांना कळत नाही, आमच्या गावातल्या लोकांना असं वाटते की संपूर्ण जबाबदारी एका सरपंचाची आहे, म्हणून गावातल्या लोकांना ज्या वेळेला घागर मोर्चाचा निर्णय मी घेतला होता, पण गावातून माझ्यासोबत असं काही वाईट होईल मला माहीत नव्हतं। गावातल्या लोकांनी मला धांदीनं बांधलं आणि सांगितलं की तुम्ही सुद्धा बेईमान आहात। साहेब, मी बेईमान नाही, कारण माझ्या हातातली ती योजना नाही। बेईमान खरे तर इथं खुर्चीवर बसलेले आहेत। बेईमान जर म्हणलं तर SDO साहेबाला आपण म्हणू शकतो, बेईमान जर म्हणलं तर इथं तहसीलदार साहेबांना म्हणू शकतो, बेईमान आपण BDO साहेबांना, खासदार साहेबांना, आमदार साहेबांना म्हणू शकतो, कारण माझा कोणताही दोष नसताना माझ्या गावच्या लोकांनी मला जर इथे धांदीनं बांधून आणलं तर याचं मला दुःख नाही, कारण ही समस्या प्रत्येक गावामध्ये आहे। जलजीवन मिशन जर सांगितलं तर प्रत्येक गावामध्ये सरकार सांगते की 70-80% काम झालं, आमच्या गावात काहीच काम झालं नाही। मग लोकांचा अधिकार आहे एका सरपंचावर, ते बांधून आणतील नाही तर मारत आणतील। सरपंचाला जर लोक निवडून देत असतील आश्वासनावर, तर प्रत्येक सरपंचावर गावातल्या प्रत्येकाचा अधिकार आहे, ते ठरवू शकतात की सरपंचासोबत काय करायचं। मला हे वाईट वाटलं नाही, पण जर हे शासन निवेदन देऊन जर सरपंचाचं ऐकत नसेल, सरपंचाला उत्तर देत नसेल, तर याच्याशिवाय दुसरा पर्यायच काय उरला साहेब? बरं सरपंच साहेब, मला सांगा, हे नागरिक तुमच्या सोबत आले, आता पुढील भूमिका तुमची काय असणार आहे? या अगोदर आम्ही निवेदन दिलं होतं, निवेदन SDO साहेबांना दिलं, पंचायत समितीमध्ये BDO साहेबांना देखील दिलं। त्यांना आम्ही सांगितलं होतं की 10 तारखेपर्यंत तुम्ही आम्ही दिलेल्या निवेदनावर मार्ग काढावा, आमचं काम सुरू करावं, पण कोणतंच काम सुरू झालं नाही। याच्यावरून असं लक्षात येते साहेब, सर्वसामान्य नागरिकाचा या लोकांना काहीच पडलेलं नाही। इथं आम्ही काय झालो, बिनपगारी फुल अधिकारी झालो, मुख्यमंत्र्याचा दर्जा आम्हाला देण्यात आला, पण आमच्याकडे ते कोणताही अधिकार नाही, मग त्याचा फायदा काय? आपल्यासोबत आहे महिला ताई, मला सांगा तुम्ही सरपंचाला बांधून आणण्याचं कारण काय? रोडची पाईपलाईन टाकून दिल्याच्या नंतर त्याने टाक्याचं बांधकाम नुसता खड्डा करून ठेवला, त्याचं काय बांधकाम पूर्ण केलं नाही, विहिरीचं काम पूर्ण केले नाही, पाण्याची खूप टंचाई आहे आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत घेऊन आलेले आहे। सर्व गावातले पाईपलाईन रोड खचले आणि लोकांना येण्या जाण्याला पण रस्ता नाही। आपल्यासोबत ताई आहे, ताई सांगा काय अडचण आहे तुमची, कशासाठी आले इथं? पाण्यासाठी आलो आम्ही। पाणी नाही आहे आम्हाला, सरपंच आमचा पाण्यासाठी चालू आहे, पाण्यासाठी चालू आहे। बरं, आता पुढे तुम्ही आता उपोषणाला बसणार आहे की
पाणी नाही दिलं तर बसतो आम्ही. बघा, यांना पाणी नाही भेटलं तर आमरण उपोषण करणार आहेत. आवाज सत्याचा मुख्य संपादक ज्ञानेश्वर मेटकर, यवतमाळ. निवडून येण्यासाठी आश्वासन दिले साहेब, आता बेमान झाले. मला ना निवडून येण्यासाठी